खऱ्या अर्थानं विधानसभा निवडणुका पार पडल्या, त्याच्यामध्ये जे निकाल लागले ते सामान्य मतदारांना अजिबात न पटण्यासारखे आहेत। त्यामुळं सामान्य मतदारांमध्ये ईव्हीएमच्या बाबतीत अतिशय संभ्रमावस्था आहे। ईव्हीएम मध्ये नेमकं मत टाकतो आपण त्यालाच मत जातं का, ही लोकांमध्ये आता शंका आहे। म्हणूनच ईव्हीएम मध्ये काय फॉल्ट तर नाही ना, किंवा ईव्हीएम आजारी तर पडलेला नाही ना, ही शंका उपस्थित करून आम्ही प्रतिकात्मक आंदोलन म्हणून आज ईव्हीएमला सलाम लावायला कार्यक्रम घेतलेला आहे। सरकारनं किंवा न्याय व्यवस्थेनं आता या सगळ्या गोष्टीकडे गंभीरपणे बघावं आणि येत्या काळामध्ये बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात यावा अशी सर्वांची ठाम मागणी आहे। 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीला आताच निवडणुका संपल्या आणि निकाल जाहीर झाले। त्या निकालामध्ये खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये एक लोकशाही खऱ्या अर्थानं राहिलीच नाही, अशा पद्धतीचं सर्वसामान्यामध्ये वातावरण तयार झालेलं आहे। म्हणजे ईव्हीएम एवढा मोठा घोटाळा झालेला आहे की विरोधी पक्षनेत्याला विरोधी पक्षनेता होण्यापर्यंत सुद्धा आमदार निवडून आले नाहीत। एवढा मोठा प्रचंड हा खऱ्या अर्थाने यांनी ईव्हीएम घोटाळा केलेला आहे। त्याच्या विरोधामध्ये आज गादेगावमध्ये या सरकारचा आणि याचा निषेध करून या ईव्हीएम आजारी पडलेला आहे। याला आम्ही इथं सगळ्यांनी मिळून सलाईन लावली।